बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. मित्रांनो नमस्कार. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं चांग बोला, विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांग बोला, हलसना आप्पांच्या नावानं चांग बोला, मुळे महाराजांच्या नावानं चांग बोला, महालिंगरायाच्या नावानं चांग बोला, मायाकदेवीच्या नावानं चांग बोला, शेळ्या मेळ्यांच्या नावानं चांग बोला, राजावाड्याच्या नावानं चांग बोला, आई सत्यवायांच्या नावानं चांग बोला, बोला 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 बाळूमांच्या नावानं चांग बोला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरू परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय. मित्रांनो मी आता आलोय रेंदाळमध्ये, जे हुपरीजवळ आहे, कोल्हापूर जिल्ह्यात आहे. आणि रेंदाळमध्ये अशी एक कथा आहे जी ग्रंथामध्ये सुद्धा आहे. मागं सुद्धा मी एकदा येऊन गेलो होतो रेंदाळला, पण त्यावेळेला ती मुलाखत मला मिळाली नाही. काही कारणास्तव मुलाखत ती मला अर्धवट सोडून जावं लागलं, कारण त्या आजींच्या मनातही नव्हतं आणि घरातल्यांच्या सुद्धा मनात नव्हतं. पण आता परत एकदा मला काही वर्षानंतर यायचा योग आला आणि आता आल्यानंतर आजीने अगदी मनापासून ती मुलाखत दिलेली आहे. मित्रांनो खरंच आम्ही आलो आहे आता म्हाळू पुजारी यांच्या घरी. त्यांच्या घरी भागूबाई पुजारी ह्या आहेत. मामांच्या आहेत. मामांची बकरी जिथे जिथं होती, म्हणजे औरणाळा बकरी असतील, भडगावला असतील, शेंद्रीला असतील, आदमापूरला असतील, जिथं जिथं मामा कापशीला असतील, जिथं जिथं मामांचे बकरे असतील त्या त्या ठिकाणी जाऊन तिथं बग्यात त्या तळावर मामांच्या बकऱ्यांमध्ये सेवा केलेली आहे. अशा ह्या भागूबाई आजी ह्या म्हणजे मामांच्या खरोखर आवडत्या ह्यासाठी म्हणतोय, कारण मामांचा त्यांच्यावर खूप जीव होता. हे तुम्ही आता मुलाखतीत ऐकालच. खूप म्हणजे खूप जीव होता. आणि अशा ह्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची राहिली होती, ही मनात फार मोठी खंत होती. यांची माहिती मला ग्रंथातून सुद्धा मिळाली आणि बऱ्याच जणांच्याकडनं, म्हणजे कामते मामा असतील, बरकाळे आजी असतील, किंवा अनेक बऱ्याच जणांच्याकडनं यांची माहिती मला ऐकायला मिळाली. यांच्याविषयी माहिती मिळाल्यानंतर मी इथं रेंदाळमध्ये येऊन गेलो. त्यावेळेला त्या आजींनी मला म्हटलं की सारखं काय एकच गोष्ट सारखं किती वेळा सांगू. म्हणजे त्यांनी ज्यावेळेला हे होतं, ज्यावेळेला पुस्तक काढलं होतं त्यावेळेला माहिती सगळी दिली होती आणि त्या म्हणाल्या की सारखं मी काय कशाला सांगू असं म्हणाल्या. पण मित्रांनो मला त्यांची मुलाखत घ्यायची यासाठी होती, कारण माध्यम जसा काळ बदलला तसं माध्यम बदलतंय. त्यावेळी पुस्तकं होती, आता काळ बदलला, त्यामुळे आता व्हिडिओ आलेत. भविष्यात अनेक काहीतरी माध्यम येतील, पण त्या माध्यमामध्ये ही माहिती मामांची ही पोचणं गरजेचं आहे. जसा काळ बदलेल तसं त्या माध्यमामध्ये ही माहिती पोचणं गरजेचं आहे. म्हणून मला ही मुलाखत घ्यायचीच होती. आणि बरेच दिवस ही मुलाखत घ्यायला खूप उशीर झाला. कारण गेल्या भंडारा उत्सवात एक घटना अशी झाली, म्हणजे आता ह्या भंडारा उत्सवात नव्हे, गेल्या भंडारा उत्सवात एक घटना अशी झाली की आदमापूरच्याच एका व्यक्तीनं माझ्या अंगावर ती व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीनं असं म्हटलं की तुझं आदमापुरात काय चालत नाही, तुझं काय असेल ते बाहेर. असं त्याच्या तोंडातून वाक्य केल्यानंतर मला खरोखर अगदी रडू आलं. की मला वाटलं मी एवढं सगळं हे म्हणजे ज्या ठिकाणी त्यानं म्हटला होता त्यावेळेपासून मी जवळजवळ 1 तास 1.5 तास, म्हणजे आरती झाली, पालखी करून आरती झाली, आरती होऊन प्रसाद सुरू होता. त्या प्रसाद घेईपर्यंत माझ्या डोळ्यातलं पाणी अजिबात थांबलं नव्हतं. आणि मी हे म्हणजे लोकांना असं वाटलं की मी घाबरून व्हिडिओ, काही लोक म्हणतात मी घाबरून व्हिडिओ बंद केलेत. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, फक्त आणि फक्त मामांना घाबरतोय, दुसऱ्या कुणाला घाबरत नाही. कुणी काय बोललं तर मी घाबरायचा काय संबंध नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. कुणी काय म्हटलं तर अजिबात मी घाबरायचा काय संबंध नाही, फक्त आणि फक्त मामाला घाबरतो मी. मामांचं जे काय आहे त्यांच्यानुसार, मामांच्या तत्वानुसार, मामाने सांगितल्याप्रमाणे चालणारी मी व्यक्ती आहे. कुणी काय सांगितलं म्हणून मी लगेच तिकडे मुलाखत घ्यायला जाणार नाही. जोपर्यंत मामा मला सांगत नाहीत, जोपर्यंत मामांचा आदेश येत नाही, जोपर्यंत मामांचा कौल येत नाही, हलसना अप्पांचा कौल येत नाही, तोपर्यंत मी त्या ठिकाणी मुलाखत घ्यायला जात नाही. हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. आणि कुणाच्या मनात काय जर माझ्याविषयी असेल तर हे सगळं प्लीज काढून टाका. काही जण म्हणतात काय घाबरले सरांनी हे केलं नाहीत, काही जण म्हणतात काय सर आता व्हिडिओ सोडले आहेत आणि व्हिडिओ सोडून काय ते अंकशास्त्र करतात. मी अंकशास्त्र आत्ता करत नाही मित्रांनो. अंकशास्त्र मी बरेच दिवस करतोय, वास्तुशास्त्र बरेच दिवस करतोय. मी फक्त व्हिडिओवर टाकलेलं नव्हतं. हा सुद्धा गैरसमज तुमच्या मनातला काढून टाका. कारण का लोक काय म्हणतात, लोक 1000 तोंडानं बोलतात, 1000 तोंडानं बोलतात. मला हे सांगायची वेळ काय येते, कारण लोक 1000 तोंडानं बोलतात, ते माझ्या कानापर्यंत येते, म्हणून मला हे सांगायची वेळ आहे. अंकशास्त्राच्या नादाला लागलेत आणि हे नाही, असं काही नाही. माझं काम आजही सुरू आहे, असंच सुरू आहे. फक्त मी थांबलेलो का, मामांच्याकडं माझं एवढंच म्हणणं होतं. मी अगदी स्वतःच्या शरीराची काळजी न करता, स्वतःच्या गाडीची काळजी न करता, माझी गाडी मी 2013ला घेतली होती, हयाते गाडी. आता येता धुंडा माझ्या गाडीवर होते.
होते ते म्हणाले की आत्ताची गाडी हे बरी आहे म्हणाले, पूर्वीची गाडी चांगली नव्हती. तर ती गाडी 2013ला घेतली होती मी गाडी, नवीन गाडी सुझुकी हायाते कंपनीची गाडी होती. 2 वर्षापूर्वी ती गाडी स्क्रॅपला गेली. किती फिरलो असेल त्या गाडीनं विचार करा मी. एवढं फिरून फिरून ती गाडी स्क्रॅपला गेली आहे शेवटी. म्हणजे एवढं मी हे केलेलं आहे, एवढं हे केलेलं आहे. स्वतःच्या गाडीची काळजी नाही, स्वतःच्या घरादाराची काळजी नाही. घरात सुद्धा तुम्हाला माहीत आहे मी घरातनं किती उशीर बाहेर असतोय तर घरातली लोक मला काय म्हणत नाहीत. दुसरी गोष्ट स्वतःच्या शरीराची काळजी नाही. अंगावर हे उन्हानं चटके उठून अंगावर हे सगळे चट्टे उठले आहेत. डोळे खराब झाले आहेत माझे, कान खराब झाले आहेत. तरीसुद्धा मी स्वतः काही काळजी न करता मी एवढं केलं. आणि मला तिथली लोक आदमापूरची काय म्हणतात, काही लोक, सगळीच नव्हे, काही लोक काय म्हणतात, आदमापुरात तुझं काय नाही, तुझं काय असेल ते बाहेर. म्हणजे याचा अर्थ काय समजायचा मी, आदमापुरात काय नाही म्हणजे एवढं सगळं हाल अपेष्टा करून मी काय पैसे मिळवाय बसलो नाही इथं. पैसे अजिबात ह्याच्यातनं मिळवायचा उद्देश नाही. आणि एवढं पैशाचा उद्देश न ठेवता स्वतःचं नुकसान करून स्वतःचा एवढा वेळ देऊन आज इथे मुलाखतीला आलो आहे. आता वाजलेत 1:45. दिवसभर हे द्यायचं, दिवस घालवायचा. आणि मला काय मिळालं, तुझं आदमापुरात काय चालत नाही, तुझं काय असेल ते बाहेर. साधं त्या आदमापूरच्या मंदिरात जाताना सुद्धा मला शिव्या बसतात. विचार करा, आतमध्ये भाकणुकीचं शूटिंग करायला आतमध्ये जाताना मला शिव्या बसतात. ह्याला काय म्हणायचं बरं. तिथं आदमापुरात तिथं मंदिरात आज जाताना लोक काय म्हणतात, नाही तुमचं काम मी बघितलं म्हणून तुला सोडत नाही. हे काय बोलणं झालं, तुझं काम मी बघितलं म्हणून तुला सोडत नाही असं एकेरे बोलतात लोक. म्हणजे हे आम्ही जे काय करतोय त्याची पोचपावती तुम्ही जर असं देणार असाल तर कधी कधी काय होतंय, एक सहनशीलतेचा एक भाग असतोय. मी कित्येक वर्ष हे गेले सहन करतोय. आणि सहनशीलतेचा एक मर्यादा असते सहनशीलते. ज्या वेळेला सहन होणार नाही, एक मर्यादेच्या पलीकडे तुम्ही कधीच सहन करू शकत नाही. मग त्यानंतर मग मी गेल्या भंडाऱ्यापासून हे व्हिडिओ थोडे कमी केले. आणि मामांना कौल लावला, 2 कौल लावले. जून महिन्यामध्ये एक कौल लावला, म्हणजे यात्रेच्या श्रावणाच्या आधी एक कौल लावला. श्रावणामध्ये कौल बंद होतात किंवा यात्रेच्या निमित्तानं कौल बंद होतात. आणि यात्रेनंतर एक कौल लावला. दोन्ही कौलामध्ये मामाने सांगितलं की व्हिडिओ परत सुरू करायचे आहेत म्हणून. आणि मग त्यानंतर हळूहळू व्हिडिओ सुरू केले. लोकांना वाटलं काय, राऊत सरांचं आता ह्या कारणामुळे बंद केलं, त्या कारणामुळे बंद केलं. पण मला माहीत आहे मी का बंद केलं आणि मामांना माहीत आहे. दुसऱ्या कुणाला ह्याविषयी काय माहीत नाही. आणि मी माझ्याबाबत जे काय घडलं ते कुणाला दुसऱ्याला सांगत बसलो नाही. कुठल्याही ट्रस्टमधल्या व्यक्तीला, कुठल्याही आदमापूरच्या सरपंच, उपसरपंच, आदमापूरच्या कुठल्याही व्यक्तीला हे मी सांगत बसलो नाही की माझ्या बाबतीत असं झालं. मी फक्त मामाला सांगितलं, दुसऱ्या कुणालाही सांगितलं नाही. त्यामुळं लोकांच्यामध्ये काही गैरसमज झाले तर ते गैरसमज दूर करा. मामांनी सांगितल्यानंतरच मी मुलाखतीला येतोय, त्याशिवाय मग मुलाखतीला येत नाही. आणि मी फक्त आदमापूरच नाही, मी सगळीकडे ज्या ठिकाणी मामा गेले त्या ठिकाणी जाऊन मुलाखती घेणार. कुणाला अडवायचं असेल तर अडवू शकताय, काय अडचण नाही. आणि मी कुणाला घाबरत नाही. कुणी यायचं असलं, काय धमक्या द्यायचं असेल द्या तुम्ही, पण माझं काम मी थांबवणार नाही. कारण मामाने जोपर्यंत सांगितलं आहे तोपर्यंत मी काम करणार. मला कोणी काय बोलायची गरज नाही. आता हे बोलायची एवढं राऊत सर असं काय बोलला तुम्ही म्हणाल, सगळेजण म्हणाल की असं काय एवढं, म्हणजे मी तेवढं भोगलं म्हणून मी बोलतोय. आता राहू दे विषय तो. पण आजची मुलाखत तुम्हाला खूप आवडणारी आहे. कारण मामांच्या बरोबर राहणारे व्यक्ती, मामांच्या बरोबर राबलेले व्यक्ती, त्या व्यक्तीला आपण पेन्शन सुरू करायला पाहिजे होती. पण आजपर्यंत आपण त्यांना पेन्शन सुरू केली. त्यांनी जर मुलाखत दिली असती त्यावेळेला आम्हाला त्यांच्याविषयी सगळी माहिती मिळाली असती. आत गेल्यावर त्यांनी आम्हाला म्हटले नको मुलाखत, आम्ही किती वेळा सांगू. ते जर माहीत असतं आम्हाला की खरोखर त्याच व्यक्तींनी मामांच्यावर राबलेले आहेत तर आपण त्यांना त्यावेळेला पेन्शन सुरू केली असती. पण ह्या व्यक्तीला आत्तापासून पुढच्या अमावस्यापासूनच पेन्शन आपण सुरू करूया. तुम्ही मुलाखत ऐका, जरूर तुम्हाला आवडेल. जय बाळूमामा. आणि कुणाच्या मनात काय जर असेल तर शांत राहा सगळ्यांनी. मामांचं काम सुरू आहे, देवाचं काम सुरू आहे. कोण काय म्हणते, देवाचं एक अशी व्यक्ती आहे की म्हणते काय देवाचा तळ कोण काढलाय काय. अरे देवाचा तळ काढायचं काम सुरू नाही आहे, देवाचा बुड शोधायचं काम सुरू नाही. देवाची माहिती कुणीतरी येऊन, दत्तांची माहिती श्रीपाद वल्लभाने सांगितली, नृसिंह सरस्वती स्वामींनी सांगितली, त्यांच्या पुढे जेवढ्या शिष्य परंपरा होत्या त्यांनी सांगितली दत्तांची माहिती.
विठ्ठलाची माहिती संत ज्ञानेश्वरांनी सांगितली, तुकारामांनी सांगितले, सगळ्यांनी अभंग काढले त्यांच्या माहिती, त्यांचं महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी अभंग तयार केले. त्यावेळेला अभंग चालू होते म्हणून त्यांनी अभंग काढले. मग आता जे आम्ही हे काम करतोय त्यांना लोकांना म्हणतात काय बूड शोधायचं काम. अरे बूड शोधायचं काम नव्हतं, हे कोणीतरी काहीतरी समाजापर्यंत हे आणावं लागतं, त्याशिवाय लोकांना माहिती होत नाही. आजचा समाज असा आहे की पोट भरण्याच्या ह्याच्यात सगळे गुंतलेले आहेत. त्यामुळं कोणीतरी एक व्यक्तीनं कोणीतरी आणावं लागते, आपलं घरदार सोडून ती व्यक्ती राबवलं आहे हे जरा ध्यानात ठेवा, ध्यानात घ्या काय काम सुरू आहे. आणि एक व्यक्ती म्हणते काय हे पैशासाठी करते असं म्हणतात. नाव पण सांगतो त्या व्यक्ती. बग्गा नंबर 6 मध्ये एक मिलिटरीमॅन आहे. त्या मिलिटरीमॅन मला म्हणतोय पैशासाठी करा. पैशासाठी तुला काय अडवलं का मी पैशासाठी करायला? तुला काय नको म्हटलं काय मी करायला? तू कर पैशासाठी. पैशासाठी अजिबात केलेलं नाही आहे. पैशासाठी करायचं असतं तर आज माझं घर किती मोठं असतं तुम्हाला माहीत आहे. पैशासाठी अजिबात नाही. फक्त आणि फक्त मामांची माहिती सगळ्यांच्यापर्यंत पोचवायसाठी हे काम सुरू आहे. मला हे वाईट बोलायला लागते कारण मी खूप भोगलेलं आहे. तर तुम्ही आत्ताची मुलाखत बघा, खरंच तुम्हाला खूप आवडेल. आणि ह्या विषयावर परत एकदा आपण बोलूया निवांत. आता हा बोलण्याची वेळ नाही आहे, पण बोलूया परत. ब्रह्मांड श्री बाळूमामांच्या नावानं सांग बोला, विठ्ठलप्रदेवाच्या नावानं सांग. आजी नमस्कार. हा नमस्कार म्हटलं. तुमचं नाव सांगा आधी. नाव? भाऊबाई बाळू पुजारी. हां बोला. तुमच्याकडं मामांचा संपर्क कसा आला पहिल्यांदा? मामा कसं काय आले पहिल्यांदा तुमच्याकडं? काय झालं होतं त्यावेळेस सांगा, सगळं पहिल्यापासून सगळं सांगा. अहो आमच्या मालकाला राहिलं, बर लवकर ते डिलिव्हरी झाली नाही. हां डिलिव्हरी झाली नाही, वरीसभर पोट जिरायचं यायचं, पोट जिरायचं यायचं, एक वरीसभर असं झालं. बर मग कुठं कुठं दवाखाना औषध पाणी केलं, काय त्यानं झालं नाही. मग कारंज्यात आमच्या सासूची मावशी होती, म्हणजे चुलत मावशी, असं कोणी पाहुण्याचं नातं होतं. बर मग तिने सांगितले, बाळूमामा त्यांचे पाहुण्याचं जर नातं होतं बाळूमामाचं. मग तिने सांगताना ती मावशी घेऊन शेणी तिकडे गेली बाळूमामाकडे. बाळूमामाकडे घेऊन गेली. हां मग तिथं बाळूमामा हातात हे धरण आहे केस, मी माझ्याकडे काय नको, तुम्ही दवाखाना औषध पाणी बघा जावा, मी काही हातात धरणार नाही. बर मग ती मावशी काय तर सांगितली, सगळं बघितल्यात आता काय होईना झालं या, आणि आता तुझ्या हातात आहे सगळं बाबा म्हटली. बर बर म्हणताना मग तिनं हे केला. मग काय म्हणाला, मागलं परपंच बंद करायचं, सगळं परपंचात सोडायचं आणि इथं माझ्याजवळ येऊन राहायचं. मागला प्रपंच सगळा सोडायचा? होय. मागलं तुमचं घरदार काय असेल ते सगळं मागलं सोडायचं आणि इथं येऊन माझ्याजवळ राहायचं. बर मग हातात केस धरणार. मग आमची बकरी आहेत, बकरी घेऊन या जावा. किती बकरी होती त्यावेळेला? 100 भर. घरात बकरी होती? होय. हां हां घरात कुठल्या रानात हिंडवायचे की, घरात बकरी राहते. म्हणजे घरची बकरी होती? होय. हां घरची बकरी आमची. हां हां मग बकरी घेऊन या जावा. मग भाऊ आहे असं तर त्या भावाला बी घेऊन ये, तू बी ये, तुझी बायको बी येऊन दे. आणि एक नंद आमची बारकी या पुरगी आणि एक पुरगी होती. ह्या पुरगी आणि एक पुरगी होती सासूला आमच्या पहिली. बर त्याच्या पाठीवर आमच्या मालकाला राहिलं. मालक तुमचे राहिले पोटात? हा मालक पोटात राहिलं. मग घेऊन या जाऊ म्हणताना सगळं इकडलं परपंच टाकलं आणि गेलं मामाकडे बकरी घेऊन. बर बकरी घेऊन गेलं, मामाजवळ 1 वर्षभर राहिलं. मामा काय सांगेल ते, दिस उगवायला नदीला जावा, बिन बोलता नदीचं पाणी आणा, तुळशीला घाला, काय सांगेल ते मामाचं सगळं तिने केलं. बर मोगलाई पत्र चारणी केलं, कुठं कुठं जायचं तिथं सगळं गेलं, चारणी केलं. मग नाव ते पोट जिरायचं बंद झालं. बाळूमामा मी शरण आलो तुझ्या पाया.